हॅलो एव्हरीवन, तुमच्यासाठी पुन्हा एकदा खूप सुंदर अशी कविता घेऊन येत आहे. हे लेखन पाठवले आहे नाशिक येथील रामकृष्ण पाटील यांनी. तर चला ऐकूयात. खूप सुंदर अशी कविता त्यांनी लिहिली आहे ना. त्या कवितेतनं त्यांनी खूप सुंदर असा मेसेज संदेश सगळ्यांसाठी दिलेला आहे. तर ऐकूयात कविता. कवितेचं नाव आहे नाती जपा गर्व सोडा. खूप सुंदर असे लेखन रामकृष्ण सरांनी आपल्या कवितेत केले आहे. तर चला सुरुवात करूया, ऐकूयात. तर असं म्हटलं जातं, काही अपवाद सोडले तर सगळीच माणसे सारखी. काही अपवाद सोडले तर सगळीच माणसे सारखी. काम त्यांचे झाल्यानंतर ते करतात आपल्याला परकी. अनुभवानंतर मला कळालं सारखीच येते सर्व. अनुभवानंतर मला कळालं सारखीच येथे सर्व. प्रत्येकाला आहे येथे कसला नि कसला गर्व. प्रत्येकाला आहे येथे कसला नि कसला गर्व. अपाट मेहनतीनंतर माणसे. अपाट मेहनतीनंतर माणसे आपलं चांगलं नाव कमवतात. पण मुठ्ठीभर गर्व आल्यामुळे कमवलेलं नाव क्षणात गमवतात. कमवलेलं नाव क्षणात गमवतात. कितीही पैसा असला तरी करायचं नाही आपण माझ. वा. कितीही पैसा असला तरी करायचं नाही आपण माझ. नीती त्यालाही भिकारी बनवते. जो आहे राजा आज. जो आहे राजा आज. कितीही काही कमवलं तरी एका क्षणात दूर जातं. कितीही काही कमवलं तरी एका क्षणात दूर जातं. कितीही सुंदर असला देह तरी त्याची माती होतं. तरी त्याची माती होतं. कितीही जपलं तरी एके दिवशी. कितीही जपलं तरी एके दिवशी आपल्या शरीराची होते माती. सोडा गर्व क्षणार्धात प्रेमाने जपा आपली नाती. प्रेमाने जपा आपली नाती. आज नाहीतर उद्या कळेल. आज नाहीतर उद्या कळेल. गर्वाचे घर असते खाली. इतिहास आहे साक्षीला. इतिहास आहे साक्षीला. चांगल्या चांगल्यांची माती झाली. चांगल्या चांगल्यांची माती झाली. चांगल्या चांगल्यांची माती झाली. धन्यवाद रामकृष्ण सर. खूप सुंदर असं लेखन तुम्ही करून पाठवलं. आणि अशा सुंदर सुंदर कविता पाठवत राहा. करेक्ट. सो सगळ्यांना म्हणजे विनंती, ही कविता प्रत्येकाने नीट बघावी. शेअर करावी. थँक्यू सो मच एव्हरीवन.